मंडळी, आजचा विषय खूप खास आहे आणि कदाचित हा अनुभव तुमच्यापैकी अनेकांना आला असेल. रात्री अचानक डोळे उघडणे आणि घड्याळात वेळ पाहिली तर पहाटेचे 3, 4 किंवा 5 वाजलेले असतात. कधी विचार केलात का, नेमकं याच वेळेला जाग का येते? की हा फक्त योगायोग आहे? की यामागे काही आध्यात्मिक संकेत असतात? काही लोक म्हणतात ही वेळ देवांची असते, तर काही म्हणतात यावेळी आत्मिक ऊर्जा खूप सक्रिय असते. आणि अनेक स्वामी भक्त मानतात की अशा वेळी स्वामी समर्थ आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. मग आज आपण जाणून घेणार आहोत पहाटे 3 ते 5 या वेळेत जाग येणे चांगले की वाईट, त्यावेळी काय करावे आणि स्वामी समर्थ यामधून आपल्याला कोणता संदेश देत असतील. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय सांगणार आहे, जो तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो. मंडळी, आध्यात्मिक शास्त्रांमध्ये पहाटे 3 ते 5 ही वेळ अत्यंत पवित्र मानली जाते. यालाच ब्रह्ममुहूर्त असेही म्हटले जाते. असं म्हणतात की यावेळी वातावरणातील ऊर्जा सर्वात शुद्ध असते, मन शांत असतं आणि आत्म्याशी संवाद साधण्याची क्षमता वाढलेली असते. म्हणूनच अनेक ऋषी, मुनी, संत, योगी आणि साधक याच वेळेला उठून ध्यान, जप आणि साधना करत असतात. आता तुम्ही म्हणाल, पण मी तर साधना वगैरे काही करत नाही, तरीही जाग का येते? तर ऐका, कधी कधी जीवनात जेव्हा आपण खूप मानसिक तणावात असतो, मनात खूप विचार असतात किंवा आयुष्यात मोठा बदल येणार असतो, तेव्हाही या वेळेला जाग येऊ शकते. पण प्रत्येक वेळी ते वाईटच असतं असं नाही, कारण अनेक आध्यात्मिक मान्यतांनुसार जर सतत पहाटे 3 ते 5 या वेळेत जाग येत असेल, तर तुमचं मन आणि आत्मा तुम्हाला आतून जाग करण्याचा प्रयत्न करत असतात. जणू काही विश्व तुम्हाला सांगत आहे, उठ, स्वतःकडे लक्ष दे, तुझ्या आयुष्यात काहीतरी बदलण्याची वेळ आली आहे. आणि स्वामी समर्थ भक्त तर असंही मानतात की अशा वेळी स्वामी आपल्याजवळ असतात, कारण स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कधी कधी आपण दिवसभर इतके व्यस्त असतो की देवाशी संवादच होत नाही. मन सतत मोबाईल, चिंता, पैसा, लोक आणि समस्यांमध्ये अडकलेलं असतं. मग कदाचित पहाटेची ती वेळ शांत वेळ निवडून स्वामी आपल्याला उठवतात आणि सांगतात, स्वतःला ओळख, मन शांत कर, माझं नामस्मरण कर. मंडळी, लक्षात ठेवा, जर त्यावेळी उठल्यावर मनात भीती, घाबरणे, नकारात्मकता अशा गोष्टी येत असतील, तर लगेच मोबाईल हातात घेऊ नका. आजकाल अनेक लोक उठल्या उठल्या रील्स पाहतात आणि त्यानंतर मन अजून अस्थिर होतं. त्याऐवजी डोळे हलकेच मिटा आणि शांतपणे स्वामींचा जप करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. फक्त 5 मिनिट जरी मनापासून नामस्मरण केलं तरी मनाला खूप शांतता मिळते. तुम्ही त्यावेळी एक छोटासा दिवा लावू शकता किंवा फक्त हात जोडून स्वामींना नमस्कार करू शकता. आणि एक गोष्ट नक्की करा, त्या शांत वेळेत स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच आनंदी आहे का? मी योग्य दिशेने चाललो आहे का? मी स्वतःसाठी जगतोय का फक्त लोकांसाठी? कारण पहाटेची वेळ ही फक्त जाग येण्याची वेळ नसते, तर स्वतःला भेटण्याची वेळ असते. काही लोकांना या वेळेला त्यांच्या आयुष्यातील उत्तरं मिळतात,
काहींना नवीन प्रेरणा मिळते, तर काहींचं जीवनच बदलून जातो. पण हो, जर रोजच झोप पूर्ण होत नसेल, खूप बेचैनी वाटत असेल किंवा सतत भीती, एन्झायटी जाणवत असेल, तर त्याकडे आरोग्याच्या दृष्टीनेही लक्ष देणं गरजेचं आहे. आध्यात्मिक गोष्टींबरोबरच शरीराची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे. मंडळी, स्वामी समर्थ आपल्याला प्रत्येक क्षणी काही ना काही शिकवत असतात. फरक एवढाच, आपण ऐकतो का नाही. कदाचित पहाटे 3 ते 5 ला येणारी ती जाग ही शिक्षा नाही, तर एक संकेत असेल स्वतःकडे परत येण्याचा, मन शांत करण्याचा आणि स्वामींशी जोडले जाण्याचा. म्हणून पुढच्या वेळी जर तुम्हाला या वेळेला जाग आली, तर घाबरू नका. शांत बसा, दीर्घ श्वास घ्या आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, कधी कधी आयुष्यातले सर्वात मोठे बदल हे अशा शांत पहाटेपासून सुरू होतात. श्री स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.